आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. ए शत्रू, अरे काय करायला लागलायस? आवर स्वतःला. कसा आवरू? सगळ्या गावापुढं मोठमोठ्या लोकांपुढं तो सूर्य काय मी पुरुष असल्यावरच शंका घेतोय. लायकी आहे का त्याची? ए ए ए बस, खाली बस, शांत हो जा. असा राग काढून काय होणार आहे? हा शत्रू, शेव वाटतोय त्यापेक्षा मोठा मॅटर झालाय राव. अरे ह्या परडीच्या उत्सवात स्वतःच्या बायकोवर शंका घेताना 10 वेळा विचार करायला पाहिजे होतास तू. हा तुला हे वेडापाना कुणी करायला सांगितलं होतं रे? ए हे केलं जरी मी असला ना तरी प्लॅनिंग डॅडींचं होतं, कळलं का? कुकुळ बाळ आहेस नाही का तू? हा डॅडींनी सांगितलं आणि मी ऐकले. तुझी बायको निर्दोष आहे हे तुला माहित होतं ना? माहित होतं का नाही? सगळं माहित होतं रे, पण मात चढला होता ना तिला. माफी मागायला गेलो तरी माफ करत नव्हती. त्यात ते मंजुळा प्रकरण रेड हँड पकडलंय ना मला. तेव्हापासून तर तिचा तोराच वाढलाय. काही बोलायला गेलं तरी रस्त्यावरच्या कुत्र्यासारखी वागणूक देत होती मला. आणि तू काय केलंस? तुझी बायको पवित्र होती म्हणून बेधडक पोटुशी असताना त्या परडीवर बसली. तू देवी आईचा न्याय 100% खराय बर का? मला बी पटलं. तुझ्या बायकोला मांडलं पाहिजे राव. तिचे पराक्रम सांगायला आलाय का माझ्या माग? कॉलर सोड. तुम्हा बाप लेकांनी ना स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतले. छान असशील तर ऐक, जेवढ्या लवकर या गावातनं बाहेर पडता येईल तेवढ्या लवकर बाहेर पड. जेवढा उशीर थांबशील का नाही तेवढी वाईट वरात तुझी निघेल. हे बघ, आसपासच्या गावामध्ये परडीच्या उत्सवाला लय मान आहे. बातमी अशी वाऱ्यासारखी पसरती. आतापर्यंत प्रत्येक घरात ही गोष्ट पसरली बी असेल. छान असशील तर ऐक, एकटं जा, नाहीतर बापाला घेऊन जाशील. गाववाले दोघांना बी आणत्याल. मित्र आहेस ना म्हणून सांगतोय. चल घरी सोड मला. ए आपली साथ इथपर्यंत. हे जो काही न्याय झालाय का नाही त्यानंतर लोकांपुढं आपली यारी संपली. नाही कसं आहे, तुझ्या नादाला लागून मला माझी आबरू काढून घ्यायची नाही. आता जा घरी, आपण नंतर भेटू. हा काळजी घे. सूर्य तू शांत हो बरं. सूर्य अरे मला कळतंय पण पण तू प्लीज शांत हो. बसतीस रडायचं नाही आज. हे बघ, जे झालं ते झालं. तुम्ही चौघींनी बी एक गोष्ट लक्षात ठेवा, या सूर्याचा जेवढा स्वतःवर विश्वास नाही ना तेवढं तुमच्या चौघींवर आहे माझा. तर तुम्ही चौघी म्हणजे माझा अभिमान आहे, मान आहे माझा, सन्मान आहे माझा. यापुढं काही झालं, कुणी काय बोललं तरी कुणाला सिद्ध करत बसायची काहीच गरज नाही. पण जर तुम्ही सिद्ध करत बसला तर ती माझी आणि माझ्या तुमच्यासाठीच्या प्रेमाची हार असेल. सूर्या सूर्या, आज लय मोठी गोष्ट केली तू, लय मोठी गोष्ट केली. त्या जालिंदर निंबाळकरचा 4 चौघात केलेला अपमान तुला लय मागात पाडणार आहे.
पंचक्रोशीतला नामवंतान पडतो आमचा अपमान तर केलासच. पण आमच्या घरातल्या बायका बेधडक घरी घेऊन गेला. ही गोष्ट आम्ही एवढ्या सहजासहजी विसरणार नाही. याची किंमत तुला मोजावं लागेल. ते तू मोजत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. जे काय घडलंय ते विसरता येण्यासारखं नाहीच आहे. सूर्या, अरे तू तुझ्या जागी बरोबर आहेस, पण मालकांच्या दृष्टीने विचार केला तर तू त्यांचा अपमानच केलायस ना. घराचा उंबरा जाळून चौकट शाबूत ठेवता येत नसते आत्या. हे असं वागून मी त्यांचा मान ठेवा अशी त्यांची अपेक्षा असेल ना तर ती माझ्यानं होणार नाही. मला नाट्यकार रस्त्यावर पडली नाही. जिथं त्यांनी तिच्यावर हात उचलला तिथंच मानपानाच्या गोष्टी संपली. सूर्या, अरे या समध्या गोष्टी आम्हाला बी कळत्या त्या, पण अधिकार असतोय र माणसाचा आपल्या माणसावर. आणि जे काय घडलं का नाही त्याच्यामुळं कुणाचंच काय डुसकं चालत नव्हतं. आणि त्या ह्याच्यातच त्यांच्याकडनं ही चूक घडून गेली असं. अशी कशी झाली असेल चूक? अशा चुका झाल्याच नाही पाहिजे ना आत्या. आता सगळीकडे एक बातमी चालू आहे. एका मोठ्या घरातल्या सुनेनं तिला एक लहान बाळ असताना पण आत्महत्या केली. ती बातमी बघून कितीतरी वेळ रडत होते मी. तुला काय वाटतं तिनं एवढं मोठं पाऊल का उचललं असेल? तिच्यावर पहिल्यांदा जेव्हा हात उचलला गेला तेव्हा जर तिनं विरोध केला असता ना तर आता ती जिवंत असली असती. भागू, अगं असा दर वेळेला विरोध नाही करता येत. संसार टिकवून ठेवायचा म्हणलं की थोडंफार सहन करावंच लागतं बाईला. का प्रत्येक वेळी बाईनच का सगळं सहन करायचं? भागू जे म्हणते ना ती बातमी मी सुद्धा बघितली होती आई. तिच्या माहेरच्या माणसाने तिला संसार करायला भाग पाडलं होतं. तेव्हा जर त्यांनी तिला आधार दिला असता ना तर आज कदाचित ती जिवंत असते. एका बाईसाठी जेव्हा तिचा माहेरचा दरवाजा बंद होतो ना तेव्हा खरं तर तिच्यासाठी सगळेच दरवाजे बंद होतात. अरे जिथे घरचेच तिला स्वीकारू शकत नाही तिथे बाहेरचे तरी काय स्वीकारणार आहेत तिला? अगं तसं नाही पोरी. हे बघ, बाहेरच्यांवर समाजाचा दबाव असतोय. आपल्या पोरीचा संसार मोडला ही गोष्ट नाही जी पत्त्यासनी. लोक लई चर्चा करतात, प्रश्न विचारतात, चार चौघासनी उत्तर बी द्यायला लागते. ते इथंच तर चुकतं ना आत्या. हे चार चौघांचे प्रश्न, करण्याची प्रतिष्ठा हे जास्त महत्वाचं आहे का आपल्या घरच्या लेखी महत्वाच्या आहेत ग?